मोकळं उठत मध्ये. त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही. माझं आणि माझ्या समाजाचं ध्येय मराठा आरक्षण, ते आम्हाला द्या. जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढं आमच्या नावाने बोंबलायचं नाही. ही तुम्हाला संधी आहे. जो देईल त्याचा फायदा समाज करत असतो. तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही, कारण मला आता फक्त आरक्षणासाठी आमरण उपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची. उपोषण सुरू करताय तुम्ही, सरकारच्या वतीने कोणाशी बोलणं झालंय, कोणाशी फोन वगैरे चर्चा केली? नाही, फोन नाही, काय नाही कोणाचा. आम्ही ती वाट बघत नाहीत. मी मगाशी सांगितलं निधून मागायचं असतं. मी आंदोलन करत असतो. माझ्या समाजाची शक्ती आहे. माझा समाज प्रचंड मोठा आहे. माझ्यात सुद्धा क्षमता आहे. मी लढायला सुरुवात करत असतो. कोणी येईन नाही येईन म्हणून मी काम करत नाही. मी काय ते दुसऱ्यासारखे छगन भुजबळ सारखे आंदोलन चालवित नाही की कोणाकडे गेलं की आमच्याकडे या, तिकडच जाते, इकडे येत नाहीत. हे असले नाही. आम्ही क्षमतेवर, आमच्या मनगटावर, आमच्या ताकदीवर, बळावर आम्ही विश्वास ठेवतो. असले रडत नाही छगन भुजबळ सारखं, तिकडे जाते आणि इकडे कमी येत नाही. तेव्हा तसं ना मंत्रालयात अंतरवाले टाका, तिथे रडत नाही तसं आम्ही त्यांच्यासारखं. निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आचारसंहिता लवकर लागू होणार आहे. नेमकं तुम्ही आज सुरू करताय आंदोलन, कसं बघताय? कारण की दिवस कमी राहिले, लढा खूप मोठा आहे. निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही. तेच सांगितलं ना, आचारसंहिता म्हणजेच निवडणुकीचीच आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता दुसरी थोडीच कोणाची लागणार आहे. आम्हाला त्या निवडणुकीशी देणं घेणं नाही. म्हणून मी आज स्पष्टपणानं सांगितलंय आणि मी हे मुद्दा म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना सांगतोय हा शब्द, की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये. राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाही. पण आमच्या अंमलबजावण्या करा आणि त्याच्यानंतर बोंबलायचं नाही. आणि मग मात्र माझा समाज तुमचं ऐकून घेणार नाही. तुम्ही जर बोंबलात, राजकीय भाषा बोलायला लागले, निवडणूक लढवायचं म्हणायला लागले किंवा पाडापाडी करायचं म्हणायला लागले, त्याच्यानंतर माझा समाज तुमचं ऐकून घेणार नाही. तुम्हाला ही संधी आता. आम्हाला राजकारणाबद्दल एक शब्द बोलायचा नाही. माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण, त्याचे सगळ्या ज्या मागण्यात आमच्या त्याची अंमलबजावणी करा. हे सरकारला आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो. परत बोंबलत बसायचं नाही की पाडापाडी सुरू केली, नामकं केलं. जो देईल तो देणारा समाजाला दिसणार. नाही दिलं बरोबर बोंबलायचं नाही, मराठी ऐकून बी घेणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा माझा जीव जाळायला लागलोय. सरकारला संधी आता द्या. तुमचे ठरले का दादा, मग काय करायचं निवडणुकीमध्ये? नाही, मी आताच सांगितलं की आम्ही सरकारला स्पष्टपणानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायला लागलो, राजकारणाकडे मला आणि माझ्या समाजाला जायचं नाही. आमचं मुख्य ध्येय आरक्षण, ते द्या. त्याच्यानंतर आमच्या नावाने बोंबलायचं नाही. ते राजकीय स्टेटमेंट सुरू झाले, राजकीय भाषा बोलायला लागले, पाडापाडी करायला लागले, नंतर बोलायचं नाही. तुम्हाला संधी. आम्ही समाज म्हणून उपोषणाला आज पुन्हा बसतोय. आमचं तेव्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला बसणार आहेत. हे उपोषण